राधाबाई बराच वेळ स्तब्ध बसल्या. दुःखाचा वेग काहीसा शांत झाल्यावर त्यांनी विचारले, आपला भरोसा नाही म्हणून म्हटलं ते काय? डॉक्टरांनी आपली तब्येत पाहिली काय? काय म्हणाले ते? मी जे सांगितले त्याहून जास्त मला सांगता येत नाही. मी डॉक्टरकडे गेलो होतो आणि मगाशी विचारले तेव्हा नाही म्हटलं. होय, मी नाही म्हणून म्हटले मगाशी, पण ते खरे नव्हते. मुलांदेखत ही गोष्ट सांगायची नव्हती म्हणून मी तेव्हा तसे म्हटले. पण आता खरे सांगतो, मी साहेबांकडे गेलो होतो. त्याने माझ्या तब्येतीची हकीकत विचारून घेतली आणि माझी छाती, बरगड्या, पोट वगैरे सगळे तपासून पाहिल्यावर शेवटी म्हणाला की माझ्या फुफ्फुसाला बराच विकार झाला आहे आणि इथल्या हवेने तो विकार सुधारायचा नाही, म्हणून पुणे सोडून कुठेतरी दुसरीकडे राहण्यास गेले पाहिजे. बरं आहे, जाऊ 4 दिवस दुसरीकडे. जीवापेक्षा पुणे काय अधिक आहे? 4 दिवसांकरता नाही, नेहमीसाठी पुणे सोडावे लागेल असे त्यांचे म्हणणे आहे. हे ऐकून राधाबाई चपापल्या. नेहमीकरता पुणे सोडायचे आणि ते कशाच्या आधारावर? हा प्रश्न त्यांच्या मनात उभा राहिला. बरे न सोडावे तर जीवाला अपाय. तेव्हा त्या पुन्हा बुचकळ्यात पडल्या व विचारात अगदी गढून गेल्या. इतक्यात गोविंदराव म्हणाले, साहेबाने सांगितल्याने ही माझी खात्री होईना म्हणून मी आपल्या आनंदरावांकडे गेलो होतो. ते पुढे काही बोलणार होते, पण राधाबाईच्याने राहावेना. त्यांनी मध्येच गोविंदरावाला थपकवून उत्सुकतेने विचारले, बरं काय म्हणाले ते? त्यांनीही साहेबांसारखंच सांगितलं? गोविंदराव म्हणाले, नाही, साहेबा इतके त्यांनी मला घाबरवून सोडले नाही. तथापि आपल्याला पुणे सोडले पाहिजे. इथली हवा माझ्या प्रकृतीला मानवत नाही. एवढ्यापुरते साहेबांचे व त्यांचे म्हणणे बरोबर जुळते. अशा गोष्टीत आम्हा बायकांना काय समजतं? पण मला आपलं वाटतं की आणखी तिसऱ्या एखाद्या हुशार डॉक्टरला अगर वैद्याला आपली तब्येत दाखवावी. त्यांचंही मत तसंच पडलं तर पुणे सोडणं भागच आहे. गोविंदरावांना तिसऱ्या डॉक्टरचा अभिप्राय काही निराळा पडेल अशी फारच थोडी उमेद होती. तथापि मनाची खात्री करून घ्यावी म्हणून राधाबाईच्या सूचनेप्रमाणे डॉक्टर विश्राम यांच्याकडे पहाटे जाण्याचा विचार करून त्यांनी अंथरुणावर अंग टाकले. सगळ्या रात्री त्या दोघांपैकी एकालाही झोप कशी ती लागली नाही. राधाबाईंच्या डोळ्यापुढे भावी काल्पनिक संकटाचे भयानक चित्र दिसू लागले. इकडे गोविंदराव आपले ठिकाणी पस्तावा करू लागले की मी आज जवळजवळ 15-20 वर्ष सतत नोकरी करून शेवटी बायका मुलांची काहीच तजवीज माझ्या हातून झाली नाही. आता माझ्या जीवाचा भरोसा नाही म्हणून डॉक्टर लोक स्पष्ट सांगत आहे. कंपनी विमाही उतरत नाही. अशा स्थितीत माझे काही बरे वाईट झाले तर ईश्वराचे घरी मी केवढा गुन्हेगार ठरेन. माझी बायका मुले कशाच्या आधारावर आपला उदरनिर्वाह करतील? आपण इतके दिवस पैशाविषयी बेफिकीर राहिलो. बायकोने साचवलेले पैसे उधळपट्टीने खर्च केले. मागचा पुढचा काही एक विचार केला नाही. आता पुढे कसे होईल? आपल्यापैकी किती जण अशा तऱ्हेने आपल्या मागच्या वर्तनाकडे नजर फिरवून आपण कुठेही चूक केली नाही, मागचे पुढचे धोरण ठेवूनच वागत आलो आहोत, असे छातीस हात लावून कित्येक जण सांगतील. गोविंदरावांसारखा पश्चाताप हाच आपल्या बहुतेकांच्या वाट्याला येईल. राधाबाईंच्या डोक्यात आज कित्येक दिवस त्याच एका गोष्टी संबंधाचे विचार घोळत होते. गोविंदरावांना आणि त्यांना आता बोलण्याला दुसरा विषयच राहिला नव्हता. शिवापुरात जावयाचे खरे, पण कशाच्या आधारावर? नोकरी नाही मिळाली तर पुढे काय करायचे? शिकवण्या तरी लागतील कशावरून? काहीतरी तजवीज करून लवकर पुणे सोडून गेले पाहिजे हे खास, असे आता दोघांच्याही मनाने घेतले होते. गोविंदरावांना घटकीत वाटे की शाळेत आपली उत्तम शिक्षक म्हणून बरीच वाखाणणी झाली आहे. हेडमास्तर, इन्स्पेक्टर वगैरे अधिकाऱ्यांची उत्तमोत्तम सर्टिफिकेटे मिळाली आहेत. तेव्हा आता आपल्याला शिकवण्या काय हा म्हणता मिळतील. निराशेने उद्विग्न झालेल्या मनाला जसे सगळे जग उदास दिसत असते, तसेच त्या मनाने एकदा व्यर्थ आशा लावून घेतली म्हणजे त्याला जिकडे तिकडे नंदनवनच दिसू लागते आणि मग जिकडून त्या आशेला दृढ किरण मिळेल अशा एक एक गोष्टी त्याला सुचू लागतात. त्यांना आता आणखी एका गोष्टीची आठवण झाली, ती ही की त्यांची एक मावस बहीण शिवापुरासच दिली होती आणि ती चांगली मोठ्या घरी पडली होती. त्यामुळे तिच्या नवऱ्याच्या ओळखीने कोठेही आपल्या नोकरीची निदान शिकवण्यांची तरी तजवीज लागून जाईल अशी त्यांना उमेद वाटू लागली होती. शोध करीत बसल्यावर आणखीही काही ओळखीची माणसे तिकडे आहेत असे कळले. गोविंदरावांचा एक जुना शिष्य तेथेच काही सरकारी हुद्द्याचे कामावर आहे असेही त्यांना कोणी सांगितले. पुणे शहर सोडून आपण दुसरीकडे जाणार या एका लहानशा गोष्टीपासून कितीतरी प्रकारे आपले नुकसान व्हावयाचे आहे, पण त्याचा विचार करून उगीच डोके भणावून घेण्यात
किंवा दैवावर रागावण्यात काय अर्थ आहे? आली या भोगासी असावे सादर असे म्हणावे आणि वारा येईल तशी पाठ देण्यास शिकावे, हाच उत्तम मार्ग होय. मुलांचे विद्येचे नुकसान होईल खरे. नूतन मराठी विद्यालयासारखी उत्तम शाळा दुसरीकडे क्वचितच सापडेल. तिथल्यासारखी विद्यार्थ्यांची काळजी घेणारे, मेहनती आणि मुलांच्या वर्तनावर बारीक नजर ठेवणारे शिक्षकही क्वचितच सापडतील. या गोष्टी मला कळत का नाही? पण करायचे काय? आपले दुसरे नुकसान थोडे थोडके का झाले आहे? आपण सर्व प्रकारे बुडालो आहो. अशा एक एक गोष्टीचा विचार करून पाहू लागलो तर मन ईश्वराविषयी भलभलत्या कल्पना भरवून घेऊ लागेल. हो, आपण का कुणाचे गळे कापले किंवा घरदार बुडवले किंवा विश्वासघात केला? आपण असा काय गुन्हा केला की त्यामुळे परमेश्वराने आपल्यावर एवढे निष्ठुर होऊन आपल्यास सुखाने ओली कोरडी भाकरही खाऊ देऊ नये? जे अत्यंत दुष्ट, घातकी, नीच आणि मनुष्य जातीस कलंक लावण्यासारखे वर्तन अहोरात्र करीत असतात ते टोलेजंक वाड्यातून राहतात. चैनीत ऐशारामात लाखो रुपये उधळतात आणि गरिबांना विनाकारण छळतात. पण जे बिचारे अगदी प्रामाणिकपणे काबाड कष्ट करून 4-2 आणे रोज मिळवून आणि देवांविषयीचे भय मनात बाळगून मुकाट्याने गरिबीत दिवस काढतात, त्यांच्या पाठीस दुर्दैव हात धुवून लागते. हा कुठला न्याय? आपल्यावरूनच पाहना. आपल्यास पुणे शहर का सोडावयास लागावे? हातची सबंध भाकरी सोडून पळत्या अर्धीच्या मागे लागण्याचा दुर्दैवाचा प्रसंग आपल्यावर का यावा? ज्यांच्यावर आपली सगळी उमेद, ती आपली मुले, आईबापांसारखा जीव लावणाऱ्या शिक्षकांना का अंतरावी? गरिबांच्याच मागे सगळ्या अधी आणि व्याधी लागून त्यांच्या संसाराची धूळधाण का व्हावी? पण अशा गोष्टीचा विचार करू लागल्यास मनुष्य वेडा होऊन जाईल. त्याच्या मनोवृत्ती तामसी होऊन त्याच्या हातून कोणतेही सत्कृत्य घडणार नाही. समाजातली सुव्यवस्था एकदम मोडून जिकडे तिकडे बंडाळी माजेल. यासाठी अशा सर्व शक्तिमान प्रभूची ती लीला आपल्या अल्पमतीस अगम्य आहे असेच धरून चालले पाहिजे आणि परमेश्वराच्या मर्जीप्रमाणे वागण्यातच आपले कल्याण आहे, किंबहुना तसे वागणे हाच आपला धर्म आहे असे समजूनच मनाचे समाधान केले पाहिजे. गोविंदरावांचे हे भाषण ऐकून राधाबाईच्या मनातले कष्टी विचार पार नाहीसे झाले आणि आलेल्या प्रसंगातून निभावण्याचे धैर्य त्यांच्या ठायी उत्पन्न झाले. राधाबाईंच्या सुखाचा सोहळा संपून त्या बिचारीच्या दुःखाला येथून प्रारंभ व्हावयाचा होता. अशा वेळी गोविंदरावांनी त्यांना जो उपदेश केला त्यासारख्या उपदेशाची त्यांना फार जरूर होती. राधाबाई आता सुखाला आचवणार. काय त्यांचे दुर्दैव! एका भव्य वाड्यामध्ये एका उत्तम रीतीने शृंगारलेल्या दालनात एक वयोवृद्ध गृहस्थ अगदी आसन्न मरण स्थितीत पडला होता. त्याने गहाण सावकारी वगैरे व्यापार करून बरीच संपत्ती जमवली होती, त्यामुळे लोकात त्याला बराच मान असे. परंतु गहाणवटाच्या सावकारी धंद्यात दुसऱ्याच्या कष्टाचे प्रसंगी आपला फायदा करून घ्यावा लागतो. अशा रीतीने मिळवलेल्या संपत्तीने आणि त्या संपत्तीमुळे प्राप्त झालेल्या मान सन्मानाने अंतकाळी जीवाला लागणारी तळमळ उलटी वाढते. कमी होण्याचे नाव नको. हा म्हातारा आता कोणाला कसे बुडवले वगैरे गत गोष्टीची आठवण करून त्याबद्दल परमेश्वराचे घरी काय दंड भोगावा लागेल याविषयी चिंता करीत अंथरुणावर पडला होता. बाबा रे, अशा रीतीने मिळवलेली ही एवढी संपत्ती परलोकी तुझ्याबरोबर येणार नाही आणि या लोकीही तुला मूलबाळ काही नाही. मग एवढा घातपात तू कशा करता केलास असे त्याचे मन त्याला खात होते. ऐका, तो ओठातल्या ओठात काय पुटपुटत आहे ते. आता माझे डोळे उघडले. अंगात ज्वानीची धमक असते तोपर्यंत आपली सगळी मतलबाकडे दृष्टी असते. ही सगळी मिळकत आपली आहे. आपणच हिचे मालक आहोत आणि आपल्या म्हणण्याप्रमाणे सर्वांनी वागले पाहिजे असे आपल्याला वाटत असते व आपल्या हुकमाची जो अवज्ञा करील त्याचे जन्माचे नुकसान करण्यास आपण कमी करीत नाही. पण हे कुठपर्यंत? जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत. मृत्यूच्या दाराशी जाऊन पोहोचलो म्हणजे माझ्यासारख्यांचे पटकन डोळे उघडतात. त्याने माझा असा काय अपराध केला होता की मी त्याला भीक मागण्यास लावावे? तो माझा प्रत्यक्ष भाचा ना. माझ्या बहिणीने मरताना त्याला माझ्या पदरात घालून याला आता तूच सांभाळणारा आहेस असे डोळ्यात अश्रू आणून म्हटले आणि मी त्याप्रमाणे करण्याचे वचन देऊन त्याला घरी आणून ठेवले. त्याचा काहीच अपराध नसता मी माझे मन मोडून त्याला निष्ठुरपणे दुःखार्णवात ढकलून दिले. हे पाहून माझ्या बहिणीच्या आत्म्याला काय वाटले असेल?
इहलोकच्या न्याय मंदिरात मी अनेक खोट्या नाट्या शपथा घेतल्या व केलेले करार मोडले. याबद्दल मला काही खेद झाला नाही. पण माझ्या बहिणीशी तिच्या मृत्यूच्या वेळी मी जो करार केला, तिला जे वचन दिले, ज्या वचनामुळे ती निश्चिंत होऊन शांतपणे परलोकी गेली, त्या वचनाचा भंग केल्याबद्दल परमेश्वराच्या घरी मला क्षमा होईल काय? तेथे जबाब विचारला असता इथल्याप्रमाणे खोट्या बतावण्या, खोट्या शपथा, खोटे दस्तऐवज व खोटे साक्षीदार मला उपयोगी पडतील काय? एक नोकर पाय दाबीत एकीकडे डुलक्या घेत बसला होता. मला तेथे उपयोगी पडतील काय, हे शेवटचे शब्द त्याच्या कानी पडले आणि त्याला वाटले की आपण धन्याची नोकरी न करता डुलक्या घेत होतो हे पाहूनच धनी साहेबांनी हे नोकर पगार खाऊन देखील माझ्या कधीतरी उपयोगी पडतील काय असे म्हटले. त्यावरून तो म्हणाला, नाही सरकार, मी नोकरीला हजर आहे. मी निमखरामपणा नाही करायचा. आपण काही एक विचारले नसता नोकराने उर्मटपणाने मध्येच तोंड घालून बोलावे हे त्या तापट स्वभावाच्या म्हाताऱ्याला कोठून खपणार? तो मरणोन्मुख होऊन पडला होता तरी संतापून म्हणाला, निघ, चालता हो इथून. बाबासाहेबांचा तापट स्वभाव सर्वांना ठाऊक. ते रागावले म्हणजे त्या रागाच्या आवेशात ते म्हणतील ते मुकाट्याने ऐकून त्याप्रमाणे वागले म्हणजे त्यांचा राग एका मिनिटात शांत होतो. ही गोष्ट त्या नोकराला अनुभवाने ठाऊक झाली होती. म्हणून निघ म्हटल्याबरोबर तो उठून बाहेर दारापाशी जाऊन उभा राहिला. मरताना सुद्धा नोकरांवर आपला इतका दरारा आहे हे पाहून त्या म्हाताऱ्याला आनंद वाटला. एका मिनिटात राग शांत झाल्यावर ते त्याला विचारू लागले, काय रे, ते आले का? नाही सरकार, आज पाऊसही फार पडत आहे आणि वाटही फार चिखलाची पडली, म्हणून त्यांना यायला उशीर लागला असेल. बरे, जा एकदा थोडासा गावाबाहेर जाऊन चक्कर मारून ये आणि त्यांची गाडी भेटली तर होईल तितकी जल्दी करून आण त्यांना. नोकर जी सरकार म्हणून त्वरेने घराबाहेर पडला. बाबासाहेब उठलेले पुन्हा उशीवर अंग टाकून पडले. हे बाबासाहेब कोण ते वाचकास ठाऊकच असेल. ज्यांनी गोविंदरावांना घराबाहेर काढून दिले होते ते गोविंदरावांचे मामा बाबासाहेब हेच होत. बाबासाहेबांची थोडीशी हकीकत येथे सांगितली पाहिजे. बाबासाहेबांना 2 बहिणी होत्या. चमत्कार हा की त्या दोघीही लग्न वगैरे होऊन आणि आपली मुले बाबासाहेबांच्या स्वाधीन करून मरण पावल्या. बाबासाहेबांना स्वतःचे मुलबाळ असे काही नव्हते आणि त्यांचे कुटुंबही वारले होते. तेव्हा त्यांनी आपल्या बहिणीच्या मुलांना आपली समजून त्यांचे पालनपोषण केले. बाबासाहेबांच्या वडील बहिणीचा मुलगा हाच गोविंदराव होय. धाकट्या बहिणीची मुलगी गोदावरी. हिचा विवाह बाबासाहेबांनी त्रिंबकराव म्हणून मुंबईस एक वकील होते त्यांच्याशी करून दिला होता. एका क्षुल्लक कारणावरून हट्टास पेटून बाबासाहेबांनी गोविंदरावास घराबाहेर काढून दिले होते आणि त्याबद्दलचा पश्चाताप आता त्यांना मरणोन्मुख स्थितीत होत होता. आपल्या हातून झालेल्या अक्षम्य चुकीबद्दल ज्वानीच्या भरात आपल्या मनात सुद्धा काही येत नाही आणि आले तरी तसल्या पश्चातापाच्या विचाराला पिटाळून लावण्याचे सामर्थ्य आपल्या अंगी असते. पण एकदा का अंथरुणावर खिळून स्वर्गाची कपाटे दिसू लागली म्हणजे ती पश्चातापाची गोष्ट काही केल्या दृष्टीआड होत नाही. बाबासाहेबांना उशीवर डोके टेकून सुद्धा चैन पडेना. या पश्चातापाच्या विचाराने त्यांचे डोके यावेळी कसे अगदी भणाणून गेले होते आणि आपण गोविंदरावाला फारच वाईट रीतीने वागवले. त्याबद्दलची भरपाई कोणत्या रीतीने करता येईल याचाच विचार त्यांच्या मनामध्ये चालला होता. शेवटी म्हाताऱ्याच्या डोक्यात काहीतरी कल्पना आली आणि त्याने नोकराला हाक मारून गोखले वकिलास आत्ताचे आत्ता घेऊन ये म्हणून सांगितले. काही वेळाने एक घोड्याची गाडी येऊन बाबासाहेबांच्या दाराशी थांबली. त्याबरोबर एक नोकर आपल्या यजमानास वर्दी देण्यास गेला आणि हात जोडून नम्रपणे म्हणाला, सरकार, ते आले. बाबासाहेबांनी घोड्यांच्या टापांचा आवाज आणि गाडीच्या चाकांची घरघर ऐकली होती आणि गोखले वकिलांचीच गाडी असेल अशी त्यांची समजूत झाली होती. म्हणून त्यांनी विचारले, वकील साहेब ना, घेऊन ये त्यांना लवकर. नोकर म्हणाला, वकील साहेब नाहीत, आपल्या ताईसाहेब आणि त्यांचे यजमान आले आहेत. इतक्यात गाडीतून एक बाई आणि एक पुरुष अशी दोघे उतरली. गोदूताईंचे यजमान त्रिंबकराव हे चांगले उंच होते, पण त्यांचे तोंड सुडल्यामुळे त्यांचे शरीर बेढप दिसू लागले होते. गोदूताई ही आपल्या यजमानाप्रमाणेच उंच होत्या, पण अंगाने सडपातळ व वर्णाने गोऱ्या होत्या. त्यांचे नाक अंमळ वर उचललेले होते. हे त्यांच्या स्वरूपात एक मोठे व्यंग होते. बाकी दिसण्यात त्या 4 चौघी बायका ठळक दिसत असत.
त्यांनी गाडीतून उतरताच प्रथम बाबासाहेबांची तब्येत कशी काय आहे म्हणून देवडीवाल्यास विचारले. त्याने, फार कठीण प्रसंग आहे, आपण अगदी वेळेवर आलात, हे बरे केले, असे सांगितले. तेव्हा गोदूताईला आपल्या मामांची व आपली शेवटची भेट तरी खास होणार एवढे समाधान वाटले. गाडीतून सामान काढण्यास नोकरास सांगून गोदूताई व त्यांचे यजमान प्रथम बाबासाहेबांच्या खोलीकडे गेली. बाबासाहेब जरी मरणाच्या पंथाला लागले होते तरी ते अगदी सावध असून त्यांचा आवाजही अद्याप चांगला खणखणीत होता. हे पाहून त्र्यंबकरावांना मोठे आश्चर्य वाटले. गोदूताई त्यांच्या बिछाण्याजवळ बसल्या आणि मामा मामा ही पा मी आले असे म्हणाल्या. तेव्हा बाबासाहेबांनी त्यांच्याकडे पाहून म्हटले, आलीस, बरे झाले, पण तुम्हाला यायला इतका उशीर का लागला? तुमचं पत्र 12ला पोहोचलं आणि आम्ही लगेच गाडीनं निघालो, पण वाटेत घाटात पाऊस फार लागल्यामुळं एका ठिकाणी गाडी चांगली 2 तास थांबली, त्यामुळे उशीर झाला. इतक्यात गोखले वकिलांना बोलावण्यासाठी गेलेला मनुष्य परत येऊन सांगू लागला, वकील साहेब घरी नाहीत, क्लबामध्ये असतील म्हणून तेथे जाऊन पाहिले, परंतु तेथेही नाहीत. बरे आहे, जा, आता गोखले वकिलांची जरुरीही नाही, आमचे जावईबा आहेत तर खरे वकील. वकिलाचे काय काम आहे? माझ्याने होण्यासारखे असेल तर सांगावे, मी खुशीने करीन. सांगेन तसे कराल ना? ऐका तर गोदे, तूही ऐक मी काय सांगतो ते. तुम्हा दोघाला वाटेचे श्रम होऊन भूकभीक लागली असेल, पण प्रथम मी काय सांगतो ते ऐकून घ्या. माझे प्राण आता कंठाशी आले आहेत, ते केव्हा निघून जातील याचा मुळीच नेम नाही. हे पहा, माझा आता भरोसा नाही, क्षणात या कुडीतला प्राण निघून जाईल, पण तो जाण्यापूर्वी माझ्या मनावरचा दुःखाचा भार मला हलका केला पाहिजे. मनुष्याने कधी कुणाशी अन्यायाचे वर्तन म्हणून ठेवू नये, नाहीतर त्याची माझ्यासारखी स्थिती व्हायची. पण आपण मला काही काम सांगणार होता ना? होय, ते विसरलोच मी. आता माझे मन कसे बावरल्यासारखे झाले आहे, त्यामुळे जे अगोदर करायचे त्याचाच मला विसर पडतो. बरे, तुम्ही आता असे करा, या किल्ल्या घ्या आणि ते समोरचे कपाट उघडून त्यातून कागद, शाई, लेखणी काढून घ्या. असे म्हणून बाबासाहेबांनी आपल्या नोकरा चाकरांना सर्वांना बाहेर जाण्यास सांगितले. त्र्यंबकरावाला त्या अंधाराच्या जागी काही लिहिण्या वाचण्यास दिसेना, म्हणून त्यांनी एक दिवा लावून घेतला आणि त्याचा उजेड बाबासाहेबांच्या डोळ्यावर पडू नये अशा तजविजीने तो ठेवल्यावर ते हातात लेखणी घेऊन लिहिण्याच्या तयारीने बसले. बाबासाहेब डोळ्यात अश्रू आणून म्हणाले, मी फार निष्ठुरपणा केला, हट्टास पेटलो, अन्याय केला. त्याची काही चूक नसता मी त्याला व्यर्थ छळले. आता मला त्याचा पश्चाताप होत आहे. तो विचार आता मला चैन पडू देत नाही. गोदूताईने आश्चर्यचकित मुद्रेने विचारले, कोण मामा तो? आणखी कोण असणार? माझा गोविंदा. त्याला सावकारीचा धंदा आवडेना. त्याच्या मनातून इंग्रजी शिकून परीक्षा द्याव्या आणि वकील व्हावे असे होते. त्यात काय गैरवाजवी होते? पण मला दुराग्रहाला पेटलेल्या माणसाला त्याच्या बोलण्याचा इतका राग आला की मी त्याला घालवून दिला. ही केवढी चूक माझ्या हातून झाली. पुढे माझी मनधरणी करण्याचे त्याने पुष्कळ प्रयत्न केले, पण मीच दुष्टाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्र्यंबकराव, ऐकत आहा ना? हो हो, ऐकत आहे तर. गोदे, तूही ऐक. त्याला मी उगीचच्या उगीच घराबाहेर काढला. त्याने बिचाऱ्याने आपल्याकडून माझी मर्जी संपादण्याची होती तेवढी खटपट केली. मला रजिस्टर पत्रे पाठवली, पण मी ती पत्रे उघडून सुद्धा न पाहता जशीच्या तशी परत केली. त्याला नोकरी लागली व त्याने स्वतःचे लग्न केले. त्यावेळी पुन्हा त्याने मला नुसते पुसले सुद्धा नाही, म्हणून मला रागाचा झटका आला. पण मला त्याने वडील माणसासारखे समजून माझ्या आज्ञेशिवाय इकडची काडी तिकडे करू नये अशा प्रकारचे वडीलपणा शोभणारे वर्तन माझ्या हातून कुठे घडले होते? या गोष्टीचा विचार सुद्धा मला कधी शिवला नाही. मी त्याची भेट घेतली नाही आणि पत्रही फोडून पाहिले नाही. तर त्याने तरी माझी सल्ला घ्यायची कशी? त्याची बायको काळी की गोरी ती मी पाहिली नसून आणि तिच्याविषयी मला काही एक माहिती नसून मी तिच्याविषयी उगीच काहीच्या काही कठोर शब्द बोललो. ही माझी चूक आता माझ्या मनाला लागून राहिली आहे. मग त्यांना आता तार करून इकडे बोलवायचे आहे काय? बोला, त्र्यंबकरावांनी विचारले. आता त्याला बोलावून काय उपयोग? तो येईपर्यंत माझा प्राण थोडाच राहणार आहे. शिवाय तो कुठे असतो व काय करतो हे तरी कुणाला ठाऊक आहे. तार तरी कोणत्या पत्त्यावर धाडणार? गोदे, तुला ठाऊक आहे का त्याचा पत्ता?
या शेवटल्या प्रश्नाला उत्तर देताना गोदूताईंनी तिरस्काराची मुद्रा करून म्हटले, कुणाला? मला? मला हो कसा ठाऊक असणार? हे शब्द गोदूताईंनी अशा काही चमत्कारिक आवाजाने उच्चारले की त्यावरून असा अर्थ गर्भित दिसला, गोविंदराव काय तो क्षुद्र माणूस आणि त्याच्यासारख्या भिकारड्याविषयीचा पूसतपास करण्या वाचून माझ्यासारखीच काय खेटर अडलं आहे. बाबासाहेब पुढे म्हणाले, छे, आता तो मला कसता भेटतो. गोदे, त्रिंबकराव, तुम्हा दोघांनाही माझे शेवटचे एक सांगणे आहे. माझी शेवटची प्रार्थना आहे. माझ्या हातून घडलेल्या त्या भयंकर अन्यायाची भरपाई माझेकडून झाल्याखेरीज परलोकी माझ्या आत्म्याला शांती मिळायची नाही. मी व्यवस्थापत्र केले आहे. तीत गोदेला मी वारस करून चुकलो आहे. काही थोडेसे रुपये नोकरा चाकरांना इनाम म्हणून काढून ठेवले आहेत. तेवढे वजा केले म्हणजे बाकीची सरासरी 60,000ची जिंदगी राहते ती तिने घ्यावी म्हणून मृत्यूपत्रात म्हटले आहे. मी मध्ये एका सट्ट्याच्या भानगडीत पडलो, त्यात नुकसान झाले, नाहीतर आज माझी दौलत 1.5-2 लाखांवर गेली असती. असे म्हणून म्हातारा किंचित थांबला. गोदूताई व त्रिंबकराव काहीच बोलली नाहीत. बाबासाहेब पुन्हा म्हणाले, त्रिंबकराव, तुम्ही वकील आहातच. तुम्हाला नवे व्यवस्थापत्र लिहून देता येईल, पण तेवढे करण्यापुरती सवड आता आहे. अरे, पण हा काय चमत्कार! एकाएकी या खोलीत अंधार कशाने बरे झाला? त्रिंबकराव खाली मान घालून इतका वेळ बसले होते. त्यांनी आता एकदम वर पाहिले, पण संध्याकाळची वेळ असल्यामुळे हळूहळू मंद होणाऱ्या प्रकाशाखेरीज खोलीत अंधार होण्याचे दुसरे काही कारण दिसेना. बाबासाहेब म्हणाले, मला आता लवकर आटोपते घेतले पाहिजे. माझी दृष्टी मंद होत चालली. गोदूताई, त्रिंबकराव, मी तुम्हाला कुलस्वामीची शपथ घालून सांगतो की तुमच्या नावाने जरी मी सगळी जिंदगी करून ठेवली आहे तरी तिचा योग्य हिस्सा तुम्ही माझ्या गोविंदाला दिल्याखेरीज राहू नका. माझ्या जिंदगीचा बरोबर अर्धा वाटा, 1 पैही कमी नाही, गोविंदाला द्यावा. द्याल ना? बोला त्रिंबकराव. त्रिंबकरावांनी लागलीच होय देऊ म्हणून जबाब दिल्यावर बाबासाहेबांचे बोलणे पुढे चालले. ते म्हणाले, एवढे करण्यास तुम्ही चुकू नका म्हणून तुम्हा दोघांनाही मी शपथ घालून पुन्हा सांगतो. एवढे तुमच्याने झाले नाही तर माझ्यासारखे मरणोन्मुख व्हाल. त्यावेळी गरिबाच्या तळतळाटाने तुम्हाला सुखाचे मरण कधी यावयाचे नाही हे लक्षात ठेवा. मी आताच कायदेशीर रीतीने या गोष्टीचा बंदोबस्त करून ठेवला असता, पण वेळ नाही. नवे व्यवस्थापत्र लिहून त्यावर सही होण्यापूर्वीच बहुधा मी राम म्हणेन. पण मी तुम्हाला कुलस्वामीची शपथ घालून सांगितले आहे त्याची आठवण ठेवा म्हणजे झाले. माझी अर्धी जिंदगी गोविंदाची आणि अर्धी गोदीची आहे. आणि त्रिंबकराव, तुम्ही त्या मिळकतीचे ट्रस्टी अथवा पंच आहात. पाहतो आता तुम्ही कसे इमानाने वाटणी करता ती. कागद बिगद सगळे लिहिण्याचे सामान तयार आहे ना? होय, सगळे तयार आहे. तर मग मी सांगतो तेवढे 2 शब्द लिहून घ्या आणि माझी सही घ्या. लिहा, मी नारायण विष्णू गोरे, माझा भाचा गोविंदराव दामले याच्याशी आजपर्यंत जे अन्यायाने वागलो त्याबद्दल पश्चाताप पाहून मरणसमयी आपल्या एकंदर जिंदगीचा अर्धा हिस्सा त्याला म्हणजे गोविंदरावाला देण्याची इच्छा करीत आहे. आणि माझ्या मागे माझ्या इच्छेप्रमाणे माझ्या मिळकतीची वाटणी इमाने इतबारे करण्यास मी त्र्यंबकराव गणेश रानडे वकील, हल्ली मुक्काम शिवापूर यास पंच म्हणून नेमले आहे. तरी माझी शेवटची इच्छा दर्शवणारा हा दस्तऐवज कोणत्याही रीतीने अपूर्ण असला तरी माझी अखेरची इच्छा यात स्पष्ट लिहिली असल्यामुळे तो पुरा कायदेशीर दस्तऐवज समजून यात लिहिल्याप्रमाणे अक्षरभर हुकूम व्यवस्था व्हावी. माझ्या दौलतीचे बरोबर 2 हिस्से करून 1 हिस्सा गोविंदराव व 1 हिस्सा माझी पुतणी सौ गोदूताई, सदर पंच, त्रिंबकराव यांचे कुटुंब हिला द्यावा व माझ्या नोकरांना इनामाखातर देण्याकरता ठरवलेली रक्कम या दोन्ही अर्ध्या अर्ध्या हिश्श्यातून सारखी कापून घ्यावी. त्रिंबकरावांनी भराभर ते एकदाचे लिहून काढले. बाबासाहेबांनी ते वाचून दाखवण्यास सांगितल्यावरून त्रिंबकरावांनी वाचून दाखवले. एवढा मजकूर वाचण्यास वेळ कितीचा लागणार, पण तो वाचून होण्याचे अगोदरच बाबासाहेबांच्या डोळ्यावर झापड आली. त्रिंबकरावांनी कागद देण्यासाठी हात पुढे केला, पण बाबासाहेबांच्या डोळ्यावर झापड आल्यामुळे त्यांना तो दिसेना. ते म्हणाले, कुठे आहे कागद? आणा इकडे. अरे राम्या, मेणबत्तीचा एक दिवा घेऊन ये पाहू. इथे अंधारात सही करण्यास कसे दिसेल? अरे आण लवकर. दिवा आण. असे म्हणता म्हणता बाबासाहेबांचा स्वर खोल गेला, पण पुन्हा एकदा डोळे उघडून त्यांनी पाहिले आणि जोराने म्हटले,
गोदे, तुझा अर्ध्यापेक्षा जास्त हिश्श्यावर मुळीसुद्धा हक्क नाही. तू जर जास्त बळकावून बसशील तर पहा, कुलस्वामी तुझे कधी कल्याण करणार नाही. गोविंदा भेटला म्हणजे त्याला माझा आशीर्वाद सांग आणि मला झाल्या गोष्टीबद्दल पश्चाताप कसा झाला व मी केलेल्या अन्यायाची अखेर भरपाई कशी केली वगैरे सगळी हकीकत त्याला कळीव. म्हणजे माझ्याबद्दल त्याच्या मनातला किंतु सगळा पार जाईल आणि पुढे तो मला मनोभावाने पाणी तरी पाजीत जाईल. इतके बोलून त्यांनी डोळे मिटले. गोदूताईंनी नवऱ्याच्या कानात हळूच सही केली का म्हणून विचारले. त्र्यंबकरावांनी मानेनेच नकार दिला. गोदूताईंनी बाबासाहेबांच्या हातून गळून पडलेला कागद अगदी हलक्या हाताने उचलला आणि त्याची हळूच घडी घालून तो आपल्या ओच्यात ठेवून दिला. इतक्यात डॉक्टर साहेब आले म्हणून नोकराने वर्दी दिली. मागोमाग डॉक्टर साहेबही आले आणि आपल्या रोग्यास त्या स्थितीत पाहून त्याच पावली परत गेले. लवकरच गोदूताईंनी किंकाळी फोडून नोकरा चाकरांना व शेजाऱ्या पाजाऱ्यांना जमा केले. झाले, बिचारे बाबासाहेब आपली एवढी श्रमाने मिळवलेली संपत्ती जागच्या जागी ठेवून परलोकी एकटे गेले. मिळवलेल्या संपत्तीपैकी एक कवडीही त्यांच्याबरोबर गेली नाही. शिवापूर हा गाव साधारण मध्यम वस्तीचा असून रेल्वे स्टेशनपासून सुमारे 7-8 कोसावर होता. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे वेळी कर्मठपणाचे जे ढोंग माजले होते त्यामुळे नवीन अस्तित्वात आलेल्या अनेक क्षेत्रांपैकीच शिवापूर हेही एक क्षेत्र होते. येथे एक लहानशी नदी असून तिचे नाव मायावती असे होते. अशा या शिवापुरात गोविंदराव आणि त्यांच्या कुटुंबातील मंडळी एकदाची येऊन पडली. स्टेशनापासून शिवापूर 7-8 कोसावर आहे. एवढ्या 7-8 कोसांची मजल मारण्यास ओझ्याच्या गाड्यास सबंध 1 दिवस लागला. पावसाची झिमझिम पुणे स्टेशन सोडल्यापासून सुरू झाली होती. ती मंडळी थेट शिवापूरला जाऊन पोहोचेपर्यंत सारखी चालू होती. मुलांना पाऊस लागू नये म्हणून त्यांना गाडीत मधोमध बसवून एका बाजूला गोविंदराव व दुसरे बाजूला राधाबाई बसल्या होत्या. दक्षिणेकडचा पाऊस मधून मधून जोराने येई तेव्हा गोविंदरावांना निखालस सचैल स्नान होई. याप्रमाणे हा अमळ त्रासाचा प्रवास संपल्यावर मंडळी शिवापुरास एकदाची संध्याकाळी येऊन पोहोचली. तिथल्या ज्या एका गृहस्थाला पत्र आणले होते त्याच्याच घरी गोविंदराव जाऊन उतरले. हा गृहस्थ मनस्वी, कंजूस आणि तुसडा असे. त्याने आपल्या पाहुण्यास उतरण्याला आपल्या घरातली एक माडी दाखवून देण्यापलीकडे कोणत्याच तऱ्हेची मदत केली नाही आणि राधाबाईंनीही प्रवासात देखील होता होईल तो दुसऱ्याचे उपकार न व्हावे म्हणून 1-2 दिवस पुरेल एवढी शिधा सामुग्री बरोबर घेतली होती. राधाबाईंनी चूल पेटवून प्रथम थोडासा चहा केला आणि वाटेने थकून गेलेल्या आपल्या मुलांना आणि गोविंदरावांना दिला. घटकाभराने जेवणखाण उरकल्यानंतर अंमळ सुखदुःखाच्या गोष्टी होऊन देवाचे नाव घेऊन मंडळी निजली. दुसरे दिवशी प्रातःकाळी गोविंदराव प्रथम राहण्यासाठी घर शोधू लागले. शिवापुरास अण्णासाहेब शिखरे यांचे नाव मशहूरच आहे. हे मोठे पैसेवाले आणि घरंदाज व्यापारी होते. शिवापुरास यांची मालमत्ता फारच मोठी होती. काही नाही म्हटले तरी नुसती भाड्याने दिलेली घरे 100-150 होती. याशिवाय जमीन जुमला, सावकारी, पेढी, कारखाने, व्यापार, शेती असे. एवढा सगळा पसारा एकट्या माणसाला आवरता येणे शक्य नव्हते. म्हणून अण्णासाहेबांनी आपल्या कित्येक विश्वासू स्नेह्यांना पगार देऊन त्यांच्याकडे एक खात्याची व्यवस्था सोपवली होती. त्यात त्र्यंबकराव वकिलांकडे घरादाराची व्यवस्था देण्यात आली होती. वकील साहेबांकडे गोविंदराव गेले पण त्यांची भेट झाली नाही. तेव्हा त्यांच्या कारकुनाकडूनच घराची माहिती वगैरे घेऊन त्यांनी एक घर भाड्याने ठरवले आणि ते आपल्या ताब्यात घेऊन शिरस्त्याप्रमाणे भाडे चिठ्ठी लिहून दिली. या घराशेजारीच दुसरे एक बिऱ्हाड होते. या बिऱ्हाडातली एक बाई फारच मनमिळाऊ आणि शेजारास योग्य अशी होती. ती बालविधवा असल्यामुळे तिला स्वतःचे असे मुलबाळ काही नव्हते, पण तिला मुलांचा लळा अतिशय असे आणि तिचा स्वभाव अंमळ विनोदी असल्यामुळे मुलांनी तिच्या जवळ जाण्यासाठी, तिच्याशी खेळण्यासाठी आणि गमती करण्यासाठी अगदी हट्ट घ्यावा. गोविंदरावांच्या शेजारच्या बिऱ्हाडात ती मुलांना सांभाळण्यासाठी म्हणून राहिली होती. आपल्या शेजारी मुलाबाळांचा परिवार असलेले कुटुंब राहण्यास आले आहे हे कळताच तिला मोठा आनंद झाला आणि त्यांची ओळख करून घेण्यासाठी म्हणून ती घरात आली. राधाबाईंच्या त्या दिवसाच्या कामाचे काय पुसावयाचे आहे, त्या घर झाडून झुडून साफ करण्यात आणि घरातली प्रत्येक वस्तू जागच्या जागी ठेवण्यात गुंगून गेल्या होत्या. तेवढ्यात शेजारीनबाई राधाबाईंना म्हणाली, अहो बाई,
तुम्हाला आज फारच मेहनत पडली आहे. तुमचं हे काम संपणार तरी केव्हा? आणि तुम्ही अंमळ विश्रांती तरी केव्हा घ्याल? मला घेता का हाताशी? माझ्या हातून होण्यासारखं काही काम असेल तर सांगा. संकोच करू नका. एकमेकींनी एकमेकींचं काम करू लागणं हा शेजार धर्मच आहे.